भक्त प्रल्हादजीच्या चरित्र कथेच्या नंतर पुढं 14 मन्वंतराची कथा आलेली आहे आणि या 14 मन्वंतराच्या कथेच्या पुढं गजेंद्र आख्यान या ठिकाणी आलेलं आहे. ऐका. हा जो गजेंद्र होता तो त्रिकुट नावाच्या शिखरावर त्या ठिकाणी राहण्यासाठी होता. लक्ष द्या. त्रिकुट नावाच्या शिखरावर गजेंद्र राहण्यासाठी होता. हत्ती होता. त्रिकुट नावाचं शिखर कशामुळे नाव पडलं? कारण का तर या त्रिकुट नावाच्या शिखराला 3 शिखर होते. त्या बेटाला 3 शिखर होते. एक सुवर्णाचं, दुसरं चांदीचं आणि लोखंडाचं असे 3 शिखर होते. त्याला म्हणून त्रिकुट शिखर असं नाव पडलेलं होतं. आणि या बेटावर गजेंद्र जो हत्ती होता 1000 हत्तीचं बळ एकट्या गजेंद्राच्या अंगामध्ये होतं. अनेक पत्न्या गजेंद्राला, अनेक मुलं, अनेक नातू, अनेक सुना, भला मोठा त्या ठिकाणी परिवार या गजेंद्राचा होता. त्या राजामध्ये सिंह होते, वाघ होते, पण सर्व जंगलाचा राजा हा गजेंद्र स्वतःला राजा समजायचा. प्रसंग पहा, कथा खूप घेण्यासारखी आहे. मुक्त संचार विहार त्या बेटामध्ये करायचा. संपूर्ण 4 बाजूने त्या ठिकाणी समुद्र आहे. समुद्रावर ते बेट आहे आणि तिथं तो गजेंद्र राहत होता. मुक्त संचार विहार करायचा. त्याच्या मस्तीमध्ये त्या जंगलाला स्वतःचा राजा समजायचा, बेटाला राजा समजायचा. आणि मग एक दिवस दुपारचा प्रहर होता. ऊन पडलेलं होतं आणि उन्हाचा त्रास होत असताना त्या मुलांनी सांगितलं, बाबा कुठंतरी स्नान करावं लागतं. आणि मग त्याच बेटावर एक छोटस सरोवर होतं. त्या सरोवरावर गजेंद्र आपल्या मुलांना घेऊन गेला. पत्न्या होत्या, सुना होत्या, सर्वांना घेऊन गेला. पाणी पिलं आणि मग पाणी पिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये विहार करू लागले. पाण्यामध्ये जलक्रीडा करू लागले. सोंडेमध्ये पाणी घ्यायचं. मुलांवर नातरून लावून पत्न्यांवर तो सोंडेनं पाणी मारू लागला. थोडा काळ चांगलं चालू होतं, पण ज्या वेळेला सर्व पाणी घडूळ झालं, घडूळ झाल्याबरोबर त्या सरोवरामधलं पाणी घडूळ झाल्याबरोबर त्याच्यामध्ये नकर राहत होतं, त्याच्यामध्ये मगर. आणि मग त्यानं मनामध्ये विचार केला, कुणीतरी माझा शत्रू वैरी या पाण्यामध्ये आलेला आहे. नकर धावत त्याच्यामध्ये आल्याबरोबर गजेंद्र सर्वात पुढे होता. गजेंद्राचा पाय त्या नकरानं धरला. नकरानं पाय धरल्याबरोबर सुरुवातीला गजेंद्राला वाटलं याला माहित नाही मी या बेटाचा राजा आहे, माझं नाव गजेंद्र, याला माहित नाही. पण ज्या वेळेला याला कळण की पाय कोणाचा धरलाय त्यावेळेला मात्र याला मग समजल, त्याला शिक्षा मी करणार. हा गजेंद्राचा भाव. पण अनेक वेळ झाला, पण बराच वेळ त्याच्यामध्ये निघून गेला, पण पाय काय सुटत नव्हता. शेवटी राग येऊन गजेंद्रानं पाय झटकण्याचा प्रयत्न केला. पाय सुटना झाला. आणि मग जसं जसं रक्त पाण्यामध्ये प्रवाहित झालं, शक्ती कमी होऊ लागली गजेंद्राची. आणि शक्ती कमी झाल्यामुळं क्षीणता येऊ लागली. आणि मग पाय मोठ्यानं ज्या वेळेला झटकायला चालू केलं, पण पाय सुटना. त्या नकरानं घट्ट पाय पकडलेला. हाक मारली मुलांना. मुलं धावून आले. आणि धावून आल्याबरोबर महाराज सोंडेला सोंड लावली. ते मुलं त्या गजेंद्राला बाहेर ओढू लागले. पण किती जरी झालं तर स्थान मारणे, नकराची ताकद जास्त पडू लागली. सर्व मुलांसोबत घेऊन गजेंद्र तर आतमध्ये होतात, पण मुलांना सुद्धा तो नकर आतमध्ये ओढू लागला. शेवटी पत्न्या पुढे आल्या. पत्न्याच्या पाठोपाठ सुना आल्या आणि त्या सर्वजण मिळून त्या ठिकाणी गजेंद्राला ओढू लागल्या. पण काही केल्या गजेंद्र ओढल्या जात नव्हता. शेवटी
सुनांनी त्या मुलांना सांगितलं, अहो किती दिवस उडत बसायचं? 1 2 3 दिवस नाही महाराज, महिने नाही, वर्ष नाही, तर मग 1000 वर्षापर्यंत त्या गजेंद्राचं नकराचं युद्ध चालू होतं. किती? 1000 वर्षापर्यंत. गजेंद्र तो हस्ती सहस्त्र वर्षे, जळा माझी नकरी पिढीला. 1000 वर्षापर्यंत दोघांचं युद्ध होतं, पण काही फरक बसत नव्हता. शेवटी गजेंद्र त्या ठिकाणी ओरडू लागला, मोठ्यानं ओढा ओढा ओढा. पण सुना आल्या पुढं आणि मुलांच्या कानात म्हणल्या, अहो किती दिवस म्हणले या म्हाताऱ्याला ओढत बसायचे? अनेक दिवस झाला, प्रपंच वगैरे काही आहे का नाही, मुलाबाळांचं बघायचं आपल्याला. आणि मग आजपर्यंत आपल्या आपल्या संसाराचं बघा. म्हणून पत्न्या हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी आपापल्या मालकाला म्हणल्याबरोबर त्या सुना निघाल्या, पाठीमागे त्यांची मुलं निघाली. लाजकाचं लोकांच्या लाजकाचं त्या ठिकाणी पत्न्या गजेंद्राच्या त्या ठिकाणी थांबल्या. मुलं सुना नातरुंड सर्व निघून बाहेर गेले. आणि मग त्या पत्न्या सोंडेला सोंड लावली, पुन्हा ओढू लागल्या. अनेक दिवस झाला, पण तो गजेंद्र काही ओढल्या जात नव्हता. शेवटी त्या पत्न्यांनी विचार केला, पिकलेलं पान आहे म्हणले, एक ना एक दिवस गळणार आहे म्हणले, झाडाला काय पिकलेलं पान जास्त दिवस थांबणार नाही. मग आजपर्यंत यांचा संसार पाहिला, आता मुलांचा संसार आपल्याला पाहायचा आहे, नातरुंडाकडे बघायचं या. आणि मग त्या पत्न्यांनी देखील त्या गजेंद्राचा त्याग केला. आता ऐका, हा गजेंद्र जो म्हणाला तो दुसरा तिसरा कोणी नसून हा प्रत्येक जीव आहे. तुम्ही आपण सर्व, पुरुष असू द्या स्त्री असू द्या, प्रत्येक जण हा जीव आहे. आयुष्य आहे तोपर्यंत काबाड कष्ट आपण संपूर्ण कुटुंबासाठी करत राहतो. प्रत्येक जण विचार करा, बारीक खूप कष्ट करतो. कुठपर्यंत? जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत. एकदा शरीरामध्ये क्षीणता आली, त्यावेळेला मात्र मला मान सन्मान तितका आपल्यामध्ये आपला राहत नाही. जोपर्यंत तुम्ही काहीतरी अण्णा जोपर्यंत आणून देत तोपर्यंत अण्णा अण्णा अण्णा. एकदा अण्णाचं आणायचं बंद झालं की अण्णा पुन्हा अण्णाला मोतल होतो. जोपर्यंत म्हातारा त्या ठिकाणी कमवून आणतो, मला पिशव्याची पिशव्या भरून आणतो, म्हातारा बाहेर दरवाजात आहे तोपर्यंत गरम पाणी हातपाय धुवायला, बसल्याबरोबर चहाचा कप लगे हातामध्ये. कुठपर्यंत? म्हातारा जोपर्यंत पिशवी आणतोय तोपर्यंत. एकदा पिशवी कमी होऊ द्या, पुन्हा म्हातारा बाहेरून आलं, तांब्या वाजविला तरी पाणी भेटत नाही. जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, मावळली इंद्रियाला बागुल आजाब, कैसा विपरीत झाला तुझी देह हे तुझा, आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बाबा. जोवरी चालगा तोवरी म्हणती माझा. कुठपर्यंत? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर. लहान लेकरं जरी असले, जोपर्यंत खायला म्हातारा आणतं तोपर्यंत बाबा 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 करत पळत. म्हाताऱ्याच्याच खिशात काही नसल्याच्या नंतर म्हाताऱ्याचं बाहेरचं आणायचं बंद होतं. नातुंड सुद्धा फिरकत नाही पुन्हा तिकडे. मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. तेच शरीर असतं महाराज, पण ज्या वेळेला वय होतं, लेकर रडायला लागले की ती सून म्हणते बाबूल भाऊ बसलाय, तेव्हा त्या म्हाताऱ्याकडे दाखवतात, कैसा विपरीत झाला तो चिन देह नो हे तुझ्या. इंद्रिय मावळली आला बाबूला जा. बाबूल 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 म्हणून त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी हिणवतात. तो कवर आहे. महाराज म्हणतायत देह तोच आहे,
जो मान तुम्हाला पूर्वी होता तोच देह आता पण आहे, पण तो मान तुमच्या जीवनामध्ये राहिला नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नोहे तुझ्या, अशी गती होते. महिलाच घ्या, जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत खूप कष्ट करतात घरासाठी. माझं घर माझं घर. नवीन लग्न होत्या, लवकर घाई करतात. कशाची? वाईल राहायची. लग्न झाल्याबरोबर लवकर वाईल राहण्याची घाई असते. वाईल राहिल्याबरोबर अशी जोमानं संसार करते महाराज. कुठपर्यंत? मुलं बाळ नातून झाल्याबरोबर मुलं झाले, मुलाचे लग्न झाले, आणि मग जी बाई लग्न झाल्याबरोबर वेगळं राहण्याचा अट्टहास करते, तीच बाई म्हातारपणामध्ये सर्व मुलं आपल्या जवळ असावं म्हणून याचा आग्रह करते. तसं जमतंय ना? पहिलं तू म्हातारीला मोकळं सोडलेलं आहेस, तुझ्याजवळ कोणी आता राहणार नाही. म्हातारी चांगली तर म्हणजे सुना काय करतात महाराज, लेकरं आणतात की लगेच म्हातारीच्या जवळ. आमच्या आत्याशिवाय मामेशिवाय लेकर हे नातूला राहतच नाही. म्हणतात काही तर नातूंना आणू 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 म्हातारी लिहिली म्हातारी काम करून ते नातून जायचं. म्हातारीच्या जवळ आणू 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 ठेवते. कुठपर्यंत? जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत. ज्याच्या त्याच्या कामाला बाकी काम बघतात, पण नातरूंना कुणाजवळ? आजीच्या जवळ. आणि आजी काय नातरूंना घरी घेऊन बसत नाही. चल महाराजाची कथा आहे, चल तिकडे. नातरूंना त्या ठिकाणी सांभाळते म्हातारी, पण कुठपर्यंत? जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत. आणि एकदा हातपाय म्हातारीचे बसले महाराज, म्हातारी खोकलायला लागले की ती सून म्हणते, बाळ्या 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 तिकडे जाऊ नको. म्हातारीला खोकायला लागली, इकडच बस, इकडच मार, तिकडे जाऊ नको. म्हातारी खोकून मिली, पण पुन्हा त्या नातरुणाला येऊ देत नाही. प्रत्येक जीवाची ही कथा आहे. तसा हा गजेंद्र आहे. प्रत्येकाचा जीव म्हणजे गजेंद्र आहे. जोपर्यंत सर्व चांगलं होतं तोपर्यंत सर्व त्या गजेंद्राच्या आजूबाजूला होते. आणि आज सर्वजण त्या गजेंद्राला सोडून एक 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 करत त्या ठिकाणी निघून जाऊ लागले. गजेंद्र त्या ठिकाणी प्रत्येकाला हाका मारू लागला, पण कुणी त्या ठिकाणी राहत नव्हतं. का? कारण जगाची रीत आहे. नाही रे नाही कुणाचे
बहीण कुणाची बाहू कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राणमायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार ऐका सर्वजण सोडून जाऊ लागले त्यावेळेला गजेंद्र हाका मारू लागला पण कुणी थांबत नव्हतं सरती शेवटी सर्वांना निघून जाऊन दिलं आणि मग गजेंद्र महाराजाला त्या ठिकाणी विचार करू लागले आता काय करावं ज्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य मी झिजवलं आज सर्वजण मला या ठिकाणी सोडून जायला लागले तर जाऊ द्या म्हटले पण आजपर्यंत ज्या भगवान परमात्म्याने माझा सांभाळ केला आता त्या भगवान परमात्म्याला मी हाक मारतो आता देवाला हाक मारायची पण आजपर्यंत कधी देवच माहित नाही बरोबर आहे कधी मंदिराकडे आला तर देव कळण कसा आहे आयुष्यामध्ये कधी मंदिराकडे आला नाही त्याला देव कळणार आहे का मग देव कसला आहे कुठला असतो त्याचं नाव काय काहीच माहित नाही गजेंद्राला आणि मग गजेंद्राने त्या सरोवरामधलं एक कमळाचं पुष्प तोडलं आकाशाकडे सोड केली असेल जो कोणी ब्रह्मांड चालक हके सरसी हाक देईल देवा ब्रह्मांडाचे चालक मालक कोण आहात मला काही माहित नाही पण ऐका ज्या अर्थी संपूर्ण ब्रह्मांडाचा सांभाळ तुम्ही करायला त्या अर्थी माझं रक्षण तुम्ही करा आणि मग ते कमळाचं पुष्प तोडून आकाशाच्या दिशेनं फेकलं इकडे भगवान परमात्मा जेवणासाठी बसले होते लक्ष्मी माता समोर आहेत भगवान परमात्मा बसल्याबरोबर ते कमळाचं पुष्प जवळ येऊन पडलं लक्ष्मीने सांगितलं देवा अहो असा कुठला भक्त एवढा अर्थतेनं तुम्हाला हाका मारायला लागला पण भगवान परमात्म्याला त्या भक्ताची एवढी घाई झालेली होती महाराज की आता इथं जास्त वेळ थांबायला वेळ नाही लक्ष्मीला सांगू लागले लक्ष्मी ऐक माझा खूप मोठा भक्त आहे म्हणले पण हा मनुष्य नाही म्हणजे पशु हत्ती म्हणायचं होतं देवाला हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे चलत कोणी पीछे होता कबीरदासजी वर्णन करतायत भगवान परमात्म्यानं हत्ती नाव लक्ष्मीला सांगू लागले पण हा म्हणताना लक्ष्मी पशी होते आणि ती म्हणेपर्यंत गजेंद्राच्या जवळ आले एवढा धावा केला गरुड होता जवळ देवानं सांगितलं गरुडा लवकर निघ आपल्याला जायचंय त्याला अभिमान झाला देवाचं काम माझ्याशिवाय होतच नाही गरुडा बसला भगवान परमात्मा पण वेग कमी पडायला गरुडाला तिथं ठेवलं भगवान परमात्मा गरुडाच्या पुढं गरुडाला पाठीमागे ठेवून भगवान परमात्मा त्या गजेंद्राच्या जवळ आले ऐका जसा तो भगवान परमात्मा त्या गजेंद्राच्या जवळ आला प्रसंग डोळ्यासमोर आला त्या पाण्यामध्ये तो गजेंद्र आहे रक्ताचं त्या ठिकाणी संपूर्ण पाणी लाल झालं रक्तानं गजेंद्राच्या आणि मग भगवान परमात्म्यानं पुढे झाला आणि त्या गजेंद्राला महाराज पाण्यामधूनच उचलून अलगद घेतलं जसा गजेंद्र उचलून घेतला त्याच्या पायाला धरलेलं होतं नखराने तो नखरही त्याच्या बरोबर बाहेर आला आल्याबरोबर आता इतक्या दिवसापर्यंत
माझ्या भक्ताला या नकराने त्रास दिला, देवाला राग आला. भगवान परमात्माने गजेंद्राला खाली ठेवलं आणि हातामध्ये चक्र धारण केलं. या नकराला ठेवत नाही म्हणलं, आता मारतो याला. हातामध्ये चक्र घेतल्याबरोबर तो नकरानं तोंड सोडलं, ते पाय मोकळा केला गजेंद्राचा. नकर थांबला बाजूला. देवाकडे बघायला, देवा थांबा म्हणले, थांबा. तुम्ही मला मारणार, मार, पण का मारणार आधी सांगा, माझा गुन्हा काय म्हटले. त्यावेळेला भगवान परमात्माने त्या नकराला सांगितलं, अरे गजेंद्र माझा भक्त आहे. देवा कधी झाला तुमचा भक्त, त्याने आताच हाक मारली. मग ऐका, गजेंद्र तुमचा भक्त आहे, तू त्या माझ्या भक्ताला 1000 वर्षापर्यंत त्रास दिलास. देवा ठीक आहे, आता ऐका तुम्ही माझं, तुमचं तुम्ही प्रश्न मांडला, तर माझं उत्तर ऐका देवा. गजेंद्र जर तुमचा भक्त असेल तर नाथ महाराज अभंग वर्णन करताय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे शेजाऱ्याचे पाय. कसं धरावे संतांचे ते पाय. गजेंद्र जर तुमचा भक्त असेल देवा, तर तुमच्या भक्ताचे पाय मी 1, 2, 3 दिवस नाही 1000 वर्षापर्यंत धरून बसतो. जर तुम्हाला मान्य नसेल तर नाथ महाराजाचा तो गाथ्यामधला अभंग पुसून टाका. जर तुझ्या भक्ताचे पाय धरणं जर गुन्हा असेल देवा, तर आजपासून कुणी तुझ्या भक्ताचे पायच पडणार नाही म्हटले. बरं जाऊ दे म्हटले, जरी माझा गुन्हा असला तरी ऐक म्हणले पुढं शास्त्र असं सांगतं, हे वारकरी म्हणले सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून अर्ध लोकांच्या झोपी मोडायला गेले. काकडा करून किलोचे टाळे छटाका नाही अर्ध्या छटाकावर आणले. तर सर्व भक्तांनी या ठिकाणी किलोचे टाळे या ठिकाणी छटाकावर आणले. देवा सकाळी तुम्ही सर्वजण काकडा ऐकतात, त्या काकड्यामध्ये देवा हे वारकरी मोठमोठ्यानं भीमीच्या देठापासून अर्धू काकडामध्ये काय म्हणते तर, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते, काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. देवा हेच वारकरी काय म्हणते तर, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. कुणाचं, देवाचं. मग आता मला सांग म्हणले देवा, माझं पाप काय. आणि जरी पाप असलं देवा, मी तुझं तोंड बघितलंय. कुणाचं, देवा तुझं तोंड बघितलंय, मला मरणाला समोर जावं लागायला लागलं. देवा इतकं तुझं तोंड म्हणजे खराब आहे, तुझं तोंड बघितल्याबरोबर मला मरण या ठिकाणी यायला लागले. देवा आता बोल काय म्हणते. ज्या वेळेला नकर तर्क देऊ लागला, देवाला असं हसू आलं मोठ्यानं, वा वा वा. अरे नकर ऐक, नकर बोले ऐक ऋषिकेशी, नाम मात्रे तारिले गजेंद्रासी, काय कृपे झाली मजविशी, आता कैसा बा मोकलू विजासी. देवा ऐक, कळले तुझे देवपण आता, सोडी ब्रीद आपुले दीनानाथा. का दीनानाथ म्हणविसी, कशासाठी देवा, तुला दिनाचा नाथ म्हणते, पण कशासाठी, द्वैत भावत्वा धरियेला पोटी. तुला देवा दीनानाथ म्हणते, पण तुझ्या पोटामध्ये द्वैत भाव या. कशामुळं, कैसे पाप लाविले माझे पाठी, माझ्या पाठीमागे देवा तू कुठलं पाप लावलं, कसलं पाप लावलंय, तुझे रूप देखील आज दृष्टी. देवा माझं पाप काय सांग, माझ्या माथ्यावर जे तू पाप लावलंस, कोणतं पाप आहे देवा. तुझ्या भक्ताचे पाय धरणं पाप आहे, तुझं तोंड बघणं पाप आहे का. आणि आजपासून जर कसं असलं, मी सगळ्या गावामध्ये म्हणले सगळ्याला सांगतो, देवाचं तोंड बघायचं नाही. का, देवाचं तोंड पाहिल्याच्या नंतर माणसाला पापाची प्राप्ती होते. एक 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 ज्या वेळेला हे तर्क गजेंद्राने त्या नकराने देवासमोर मांडले, देवाला हसू आलं आणि मग चक्र सोडून दिलं आणि भगवान परमात्म्याने नकराला उचलून गळ्याला लावलं. वा वा म्हणले नकरा, तू माझी निंदा केलीस, पण ती निंदा नाही, माझी स्तुती म्हणते. आणि मग भगवान परमात्म्याने गजेंद्राचा आणि त्या नकराचा उद्धार केला. दोघांनाही घेतलं आणि भगवान परमात्मा आपल्या वैकुंठ धामाला निघून गेले.
गजेंद्र संकटे धावा केला, वैकुंठिया ते तो जाणू आला, एवोनी तातडी मग सोडविला, विमानी नेला बैसवनी. असं हे गजेंद्र आख्यान.